ममता बॅनर्जींनंतर टीएमसी मधला सर्वात ताकदवान नेता अशी ओळख असलेल्या शुवेंदू अधिकारी यांनी 2020ला भाजपात प्रवेश केला आणि 2021च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना आव्हान दिलं तेव्हा ममता दिदींनी चॅलेंज दिलं की शुवेंदू अधिकारीला त्यांच्याच मतदारसंघात जाऊन पाणी पाजणार। ममता बॅनर्जींनी भवानीपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडला आणि शुवेंदू अधिकारींच्या नंदीग्राममध्ये येऊन निवडणूक लढवली। राज्यात सत्ता तर ममता बॅनर्जींची आली, पण शुवेंदू अधिकारी भारी पडले आणि मुख्यमंत्रीपदी असलेल्या ममता बॅनर्जींचा पराभव झाला। शुवेंदू अधिकारींनी एक हिशोब चुकता केला होता, पण भाजप अजूनही सत्तेपासून दूर होती आणि बदला बाकी होता। पुढच्या 5 वर्षात शुवेंदू अधिकाऱ्यांनी 77 आमदारांच्या पाठिंब्यासह विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना ममतांना प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडलं, रस्त्यावर उतरून आंदोलनं केली। ममता बॅनर्जींनी शुवेंदू अधिकारींवर गेल्या 5 वर्षात 300 पेक्षा जास्त FIR केले। पोलिसांच्या ताकदीवरही भारी पडून या शुवेंदू अधिकारींनी निवडणुकीत ममता बॅनर्जींना पुन्हा जागा दाखवण्याची शपथ घेतली। यावेळी ममता बॅनर्जींनी नंदीग्राममधून लढण्याचं नावही घेतलं नाही आणि त्यांच्या भवानीपूरमध्ये परत गेल्या। पण नंदीग्राममधून लढत असलेल्या शुवेंदू अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की ममता बॅनर्जींना मी आता भवानीपूरमध्ये जाऊन जागा दाखवणार। एरवी भाजपा एकाच उमेदवाराला कधीही 2 मतदारसंघात उमेदवारी देत नाही, पण शुवेंदू अधिकारी याला अपवाद होते। त्यांनी स्वतःचा नंदीग्राम आणि ममतांचा भवानीपूर या दोन्ही मतदारसंघात अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यासाठी कोलकात्यात खुद्द अमित शाह उपस्थित राहिले आणि ममतांच्या विरोधात लढणाऱ्या या खमक्या नेत्याचं बळ वाढवलं। भाजपने पश्चिम बंगालमध्ये 206 जागांसह सत्ता मिळवली असली तरी भवानीपूरमध्ये शुवेंदू अधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जींना मात देऊन प्रत्येक बदला पूर्ण केलाय। ज्या बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याला प्रचार करणं जड जायचं, तिथे शुवेंदू अधिकारी आल्यानंतर ममतांच्या साम्राज्याला उतरती कळा कशी लागली आहे त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा। शुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस म्हणजेच टीएमसी मधील अत्यंत ताकदवान आणि मास लीडर नेता अशी ओळख होती। पूर्व मेदिनीपूर आणि नंदीग्राम परिसरात त्यांचा दबदबा प्रचंड होता आणि तो आजही आहे, हे त्यांनी 2021ला दाखवून दिलंय आणि या निवडणुकीतही दाखवून दिलंय। 2007च्या नंदीग्राम जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनात त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलनाचं नेतृत्व करताना एक मोठी फौज उभा केली आणि या पेटलेल्या संघर्षामुळे टीएमसीला 34 वर्षांची डाव्या पक्षांची सत्ता उलथवून टाकता आली। 2007च्या आंदोलनात स्थानिक पातळीवर जनतेचं तयार केलेलं मत, तरुणांचं मत परिवर्तन आणि लाखोंच्या संख्येनं प्रत्येक मोर्चाला जमलेली गर्दी या नियोजनामुळे शुवेंदू अधिकारी त्यांची ओळख ग्राउंड कमांडर अशी बनली। सत्ता आल्यानंतर शुवेंदू अधिकारी यांनी परिवहन, सिंचन आणि नंतर काही काळ गृहनिर्माण सारख्या खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं। शिवाय पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात विशेषतः ग्रामीण आणि किनारी भागात त्यांची भूमिका निर्णायक होती। निवडणूक व्यवस्थापन, कार्यकर्त्यांचं जाळं उभं करणं आणि स्थानिक समीकरणं हाताळणं या बाबतीत ते पक्षासाठी संकटमोचक मानले जायचे। शुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या एवढे जवळचे होते आणि एवढे विश्वासू होते की टीएमसी मधला कोणताही धोरणात्मक निर्णय शुवेंदूंच्या सल्ल्याशिवाय होत नव्हता। पण कालांतराने पक्षात व्यक्तिकेंद्रित नेतृत्व वाढत असल्याची भावना तयार व्हायला लागली। शिवाय अधिकारी कुटुंबाला बाजूला सारलं जात असल्याचे दिसू लागलं। पूर्व मेदिनीपूर आणि बाजूच्या जिल्ह्यात अधिकारी कुटुंबाचं एवढं वर्चस्व आहे की या भागाला अधिकारी देश म्हणून ओळखलं जातं। त्यात ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षात हस्तक्षेप वाढू लागल्यानंतर शुवेंदू अधिकारी जवळपास दूर झाले आणि 2020 मध्ये त्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शुवेंदू अधिकारी यांच्यासोबत कित्येक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। याच बळावर 2021ला पहिल्यांदाच भाजपला 77 आमदार निवडून आणता आले आणि ममता बॅनर्जींना भाजपने पहिला हादरा दिला। शुवेंदू अधिकारींवर भाजपचं संघटन वाढवण्याची जबाबदारी होती आणि त्यांची ताकद वाढवण्यासाठी आता पक्षाकडे 77 आमदार होते। 2021च्या निवडणुकीत भाजपच्या मतदारांना मतदान करण्यासाठीही बाहेर पडू दिलं जात नव्हतं, कारण ग्राउंड लेवलला भाजपकडे सक्षम नेतृत्वच नव्हतं। पण या 77 आमदारांनी टीएमसीची दहशत मोडीत काढण्यासाठी एवढा हातभार लावला की या निवडणुकीत टीएमसीच्याच कार्यकर्त्यांची भाजपने कित्येक ठिकाणी धुलाई केली। ममता बॅनर्जींनी शुवेंदू अधिकारींना कित्येकदा गद्दार म्हणून संबोधलं आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे कित्येक खटलेही दाखल केले। पण जिथे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला होईल तिथे जाऊन शुवेंदू अधिकाऱ्यांनी कारवाई करायला भाग पाडलं। शुवेंदू अधिकारी हे टीएमसीचा एक प्रमुख चेहरा होते आणि पक्षातले सगळे पॅटर्न त्यांना माहीत होते। ममता बॅनर्जींना बांगलादेशी मुस्लिमांची मिळणारी बोगस मतं, ग्राउंड लेवलची तयारी हे सगळं माहीत असलेल्या शुवेंदू अधिकाऱ्यांनी सलग 5 वर्ष अमित शहांसोबत मिळून हे नियोजन सुरू ठेवलं। बोगस मतदार काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली
आणि आयोगाने जी SIR मोहीम राबवली त्यातून असे लाखो मतदार वगळले गेले जे प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते, पण त्यांच्या नावाने बांगलादेशी मुस्लिम TMCला मत करायचे. गेल्या निवडणुकीत 30 जागा अशा होत्या ज्या फक्त 1 ते 2,000 मतांच्या फरकाने भाजपने गमावल्या होत्या. यावेळी बोगस मतदार तर वगळले गेले, शिवाय TMCची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी भाजपने तेवढीच ताकद लावली होती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी 77 आमदारांची फौज होती. शुवेंदू अधिकारी जानेवारीत म्हणाले होते की बंगालमध्ये 70% हिंदू आहेत आणि याच मतांवर आम्ही सत्ता स्थापन करू. बाकीच्या 30% मुस्लिमांची आम्हाला गरजही नाही. ममता बॅनर्जी या मुस्लिम मतांवर निवडून येतात आणि त्यांना हरवण्यासाठी मी स्वतः भवानीपूरमधून लढणारे हे शुवेंदू अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. भवानीपूर हा तसं पाहिलं तर नंदीग्राम पासून दूर असलेला मतदारसंघ आणि ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला राहिलाय. पण शुवेंदू अधिकारींना इथल्या हिंदू मतदारांनी साथ दिली आणि ममता बॅनर्जींचा 15,000 मतांनी पराभव झाला. या विजयानंतर शुवेंदू अधिकारी म्हणाले की मला एकाही मुस्लिमांनी मत दिलेलं नाही आणि हा मुस्लिम वगळता बाकीच्या सगळ्या धर्मांचा विजय आहे. ममता बॅनर्जींना त्यांच्याच जुन्या सहकार्याने आधी नंदीग्राम आणि नंतर भवानीपूरमधून घरचा रस्ता दाखवला आणि शुवेंदू अधिकारी हे बंगालमधील भाजपचे एकमेव बाहुबली नेते ठरले. शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाचे दावेदारही मानले जातात, कारण त्यांनी आतापर्यंत एकदा नाही तर दोनदा बॅनर्जींना हरवलंय आणि आपली ताकद दाखवून दिली आहे. शुवेंदू अधिकारी हे एका मोठ्या राजकीय कुटुंबातून येतात आणि त्यांची संघटनावर पकड अत्यंत मजबूत आहे. शिवाय अमित शहांसोबत गेल्या 5 वर्षात त्यांनी अत्यंत जवळून काम केलंय आणि याच बदल्यात बंगालची धुरा ममता बॅनर्जींना दोनदा हरवणाऱ्या नेत्यावर दिली जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? बंगालचे मुख्यमंत्री खरंच शुवेंदू अधिकारी होतील का? त्यांच्यावरच ही जबाबदारी दिली पाहिजे का? तुमचे मत जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.